तर माझ्याकडे अशीच एक मुलगी आली जिचा आधीचा डिवोर्स झाला होता. आणि आधीचा डिवोर्स तिचा याच कारणांसाठी झाला होता की त्यांचे वैवाहिक संबंध आले नव्हते. आणि आता असं झालं की तिला तिच्या ऑफिसमध्ये एक मित्र मिळाला आहे आणि त्या मित्राने तिला लग्नासाठी विचारलं. आणि मग हिचा परत थरकाप व्हायला लागला की मी परत सगळ्या ह्याच गोष्टींमधनं जाणार का. मग जेव्हा खूप जास्ती आमची सेशन झाली तेव्हा ते तिचं आधी घडलेली घटना तिने सांगितली. ती अशी की ती पण तिच्या आईवडील चांगले खूप सुशिक्षित होते, त्यांची छान प्रॅक्टिस होती त्यांच्या बिझनेसविषयीची. असं बंगल्यामध्येच ते ऑफिस बाजूला होतं. म्हणजे तिथे कसं होतं की ती शाळेतनं यायची, आई बाबा तिला घरात बसवायचे आणि मग सांगायचे आता ऑफिसमध्ये बस, आणि मग त्यांच्या ज्या काय विजिट्स असतील वगैरे त्याच्यासाठी आई बाबा बाहेर पडून जायचे. आणि मग ऑफिसमध्ये असलेले एक काका आणि ही असे सगळा वेळ पुढचे 2-3 तास असायचे. आणि ते काका रोज तिच्या सगळ्या अंगांवरनं नुसते हात फिरवायचे. म्हणजे त्यांनी खूप पुढे जाऊन काही स्टेप नाही केली, पण हे करत असल्यामुळे त्यांना तिला तो स्पर्श, पुरुषाचा स्पर्श ह्याचीच शिशारी आलेली होती. म्हणजे त्याचा इतका त्रास झाला होता की मला हे नकोच आहे. आणि पहिल्या लग्नामध्ये तर हेच घडायचं की तिचं लग्न झाल्यापासून नवरा नुसता जवळ आला तरी ती अशी आक्रसून जायची. आणि मग संबंध ठेवण्यासाठी तर असं पुढे जाऊन असं व्हायचं की तो जवळ आला की ती आक्रसलेली असायची, ती कुठलाही प्रतिसाद देत नसे, त्याच्यामुळे तो चिडायचा आणि हिची रात्र रडण्यामध्ये जायची. कारण तिला सांगताच यायचं नाही की मला का तुझा स्पर्श त्रासदायक होतोय. आणि त्याच्यामुळे ह्याविषयी ते कोणाशीही बोलले नाहीत. वैद्यकीय तपासण्या सगळ्या झाल्या पण त्याच्यात कुठेच हे काही आलं नाही, कारण तिने पण सांगितलं नाही. आणि तिला आईवडिलांना सांगायची पण भीती, कारण ते ऑफिसमधले जे काका होते ते खूप परिचयाचे, त्याच्यामुळे ते काका मला असं करत होते हे सांगणं काही शक्यच नव्हतं. मग तो डिवोर्स झाला कारण त्यांचे संबंधच येत नव्हते. आणि आता जेव्हा तो दुसरा मित्र मिळाला आहे तेव्हा तिला असं वाटलं की नाही आपण ह्याच्याविषयी काहीतरी करायला पाहिजे, नाही तर आपलं परत या लग्नामध्ये पण असंच काहीतरी होऊ शकतं. आणि मग ती म्हणून माझ्याकडे आली. आणि मग आता तिला त्याच्याविषयी जेव्हा सगळ्या गोष्टी समजावून सांगितल्या तर आता मध्येच मला येऊन सांगून गेली की आता मित्राने खांद्यावर हात टाकला तर मला मजा येते.